महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावामध्ये 9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांची अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही हत्या कोणी केली, का केली आणि त्या पाठीमागे असणारी जी पार्श्वभूमी आहे या सर्व गोष्टींबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. तर मी किशोर दांगट आणि आपण पाहताय YouTube चॅनेल हलकल्लोळ राजकारणाचा. तर घडलं असं, महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावचे तरुण सरपंच संतोष देशमुख यांची भर दिवसा अपहरण करून हत्या करण्यात आली. दिवस होता 9 डिसेंबर 2024. या हत्येपाठीमागे त्या परिसरामध्ये असणारी जी आवादा कंपनी आहे त्या कंपनीकडून काही व्यक्तींनी लाच मागितली आणि त्या लाचेमुळे त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि त्या बाचाबाचीचं रूपांतर अपहरण आणि त्यानंतर खुनामध्ये झालं. तर घडलं असं की वाल्मिक कराड याचे सहकारी सुदर्शन गुले, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे ही जी सर्व मंडळी आहेत या सर्व मंडळींनी नवीन येऊ घातलेली जी कंपनी होती आवादा, या कंपनीने पवनचक्कीशी संबंधित काही प्रोजेक्ट त्या मस्साजोग या गावच्या परिसरामध्ये ते राबवणार होते. तर सुदर्शन गुले आणि त्याचे सर्व सहकारी यांनी या कंपनीकडे 2 कोटींची खंडणी मागितली, त्यांच्याकडे लाच मागितली. या कंपनीने मस्साजोग गावचे जे सरपंच आहे त्यांच्याशी संपर्क साधला. या सरपंचांना म्हणजे संतोष देशमुख यांना असं वाटलं की आपल्या गावाच्या परिसरामध्ये ही कंपनी येते आणि ही मंडळी नाहकपणे या कंपनीला त्रास देत आहेत. या गावामध्ये जर ही कंपनी आली तर इथलच्या तरुण जे नागरिक आहेत किंवा तरुण जे आहेत त्यांना रोजगार मिळेल, रोजगाराच्या माध्यमातून गाव चांगल्या दिशेने प्रगती करेल, हा एक त्यांच्या डोक्यामध्ये विचार होता. परंतु घडलं असं, या आवादा कंपनीकडे सुदर्शन घुले आणि त्या सर्व मंडळींनी लाचेसाठी खंडणीसाठी तगादा लावून ठेवला. त्यांनी त्यांना धमकी दिली. त्या कंपनीचे जे मॅनेजर होते तिथलचे रिजनल मॅनेजर त्यांना धमकी दिली की जर तुम्ही लाच दिली नाही तर तुमचं हे जे प्रोजेक्ट आहे तो आम्ही बंद पाडू आणि हे काम पुढे चालू देणार नाही, असं सर्व काही त्यांनी हे केलं. एक दिवशी लाच मिळत नाहीये, खंडणी मिळत नाहीये म्हणून ही सर्व मंडळी आवादा कंपनीच्या कंपाऊंड मध्ये तिथे ज्या परिसरामध्ये आली. परिसरामध्ये आल्यानंतर त्यांनी तिथे असणारा जो वॉचमॅन होता त्याला आतमध्ये जाऊ देण्याची परवानगी मागितली. त्याने सांगितलं की थोडा वेळ थांबा, मी फोन करतो, त्यांच्याशी बोलतो आतमधल्या व्यक्तींशी, जे कोणी पदाधिकारी असतील त्यांच्याशी, आणि तुम्हाला. तर त्यांनी तिथेच त्याला मारहाण केली. तो जो वॉचमॅन होता, तो जो तरुण होता, तो मस्साजोग गावचा होता. मग त्याने संतोष देशमुख यांच्या कानावरती हे प्रकरण घातल्यानंतर मग संतोष देशमुख तिथे गेले. संतोष देशमुख तिथे गेल्यानंतर त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली, थोडस मारहाण झाली, ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. या सर्व गोष्टीचा राग सुदर्शन घुले व त्याच्या सर्व सहकाऱ्यांनी मनामध्ये ठेवला आणि पुन्हा काही दिवसानंतर त्यांनी सुदर्शन घुलेने हे प्रकरण मिटवण्यासाठी संतोष देशमुख आणि त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांना केज या ठिकाणी त्यांनी बोलवलं. संतोष देशमुख हे प्रकरण मिटवण्यासाठी म्हणून त्यांना भेटायला गेले आणि त्याचा संतोष देशमुखांचा जो भाऊ आहे धनंजय देशमुख, तो त्यांच्या संपर्कामध्ये होता की बाबा माझा भाऊ त्या ठिकाणी गेलाय तर तो कधीपर्यंत येईल. तर खूप वेळ झाला तरी भाऊ येईना म्हणून ते त्यांच्याशी संपर्क करू लागले, परंतु काही भावाचंही कॉन्टॅक्ट होत नव्हतं आणि कधी येणार याच्याबद्दल काही माहिती मिळत नव्हती. त्यामुळे धनंजय देशमुख हे देखील चिंताग्रस्त झाले. परंतु घडलं असं की
संतोष देशमुख यांना त्यांनी डांबून ठेवलं, त्यांचं अपहरण केलं, त्यांच्यावरती वार करण्यात आले, त्यांना अतिशय क्रूरपणे त्यांची त्या दिवशी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि हे जे सर्व मंडळी होती यांनी त्यांची हत्या केली. तर हे कोणाच्या सांगण्यावरून झालं? सुदर्शन घुले ला ती लाच पाहिजे होती का? तर पोलीस तपासामध्ये असं निष्पन्न झालंय की वरकरणी पाहता जरी हे सुदर्शन घुले यांनी लाच मागितली असेल तरी त्याच्या पाठीमागे खरा सूत्रधार वाल्मिक कराड आहे. सध्या तपास चालू आहे, तपासाअंती ह्या सर्व गोष्टी निष्पन्न होतील, परंतु ही लाच वाल्मिक कराड याने सुदर्शन घुले मार्फत मागितली होती. तर हा जो वाल्मिक कराड आहे, वाल्मिक कराडची म्हणजे असं सांगितलं जातं त्या परिसरामध्ये त्यांनी अशा प्रकारे आपली दहशत निर्माण केली होती की ज्या कोणत्या नवीन कंपन्या येतील, नवीन प्रोजेक्ट येतील, त्यांच्याकडून लाच मागायची, त्यांच्याकडून टक्केवारी घ्यायची आणि त्या टक्केवारीच्या जोरावरती या वाल्मिक कराड आणि त्याचे हे सगळे जे बगलबच्चे आहेत त्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये आर्थिक नफा कमवला होता, पैसा कमवला होता आणि त्यांनी मोठं त्यांचं प्रस्थ निर्माण केलं होतं. असं म्हटलं जातं की वाल्मिक कराडची 1500 कोटी रुपयांची संपत्ती आहे आणि यातली बरीचशी संपत्ती आता सरकारने, ईडीने त्याच्यावरती टाच आणायला सुरुवात केलेली आहे. वाल्मिक कराडला अटक झालेली आहे. वाल्मिक कराड आता सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे, पोलीस कोठडीमध्ये आहे. या सर्व गोष्टींचा पुढे जाऊन तपास होईलच, परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की वाल्मिक कराड सारख्या एका घरकाम करणाऱ्या एका घरगड्याची एवढी मजल जाऊच कशी शकते? तो एखाद्या व्यक्तीचा असा निर्घृणपणे खून करण्याइतपत तो एवढ्या याच्यापर्यंत टोकापर्यंत कसा काय पोहोचू शकतो? तर हे जे वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे कुटुंबियांचा निकटवर्ती आहे. म्हणजे थोडक्यात काय तर धनंजय मुंडे हे माजी मंत्री, आमदार म्हणजे त्यांचं पूर्ण कुटुंब हे राजकारणामध्ये सक्रिय कुटुंब यासारख्या मंडळींचा वरदहस्त असल्यामुळे जी पूर्ण सिस्टम आहे त्या सिस्टमला या वाल्मिक कराडने ताब्यामध्ये ठेवलं होतं. म्हणजे पोलीस यंत्रणा असेल, प्रशासकीय यंत्रणा असेल, शासकीय यंत्रणा हे सर्व याच्या ताब्यामध्ये, तहसीलदार असेल, प्रांत कार्यालय असेल किंवा कलेक्टर हे सगळी मंडळी त्याच्या ताब्यामध्ये होती. तर या धनंजय मुंडे असतील यांनी यांच्या गैरहजेरीमध्ये पूर्ण त्यांचं जे राजकीय वर्चस्व आहे त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम वाल्मिक कराड करत होता. पंकजाताईंनी देखील एका भाषणामध्ये सरळपणे सांगितलं होतं की धनंजय मुंडेंचं वाल्मिक कराड शिवाय पाणी आलं नाही. याचाच अर्थ काय तर वाल्मिक कराड सारखी माणसं धनंजय मुंडेंनी जी पाळली होती त्याच्या पाठीमागे कारण असं होतं की आपल्या गैरहजेरीमध्ये काय होतं की हे जे आमदार आहेत, मंत्री आहेत यांना मतदारसंघामध्ये सगळ्याच ठिकाणी फिरता येत नाही, वेळेची मर्यादा असेल, पोचता येत नाही, मग त्यांना अशी मंडळी ती सांभाळावी लागतात. मग ही जी मंडळी आहेत ती त्या मंत्र्यांचा किंवा आमदारांचा वरदहस्त असल्या कारणांमध्ये असे गैरव्यवहार करतात, आर्थिक घडामोडी देवाणघेवाण त्यांच्या चालतात, अवैध धंदे ते करतात आणि त्याच्या माध्यमातून संपत्ती जमा करतात. संपत्तीच्या माध्यमातून सत्ता परत मिळवली जाते, त्या सत्तेच्या माध्यमातून संपत्ती मिळवली जाते. हे जे चक्र आहे, विशेष सर्कल जे आपण म्हणतो ते अवैधपणे चालू असतं. मग आता वाल्मिक कराड हा काही फक्त एकच आहे का? वाल्मिक कराड ही मी म्हटल्याप्रमाणे एक व्यक्ती नसून ही वृत्ती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुठेतरी जोपासली जाते आणि तिला कुठेतरी थांबवलं गेलं पाहिजे. म्हणजे फक्त धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे असं आहे का तर नाही. बऱ्याचशा मतदारसंघामध्ये बरेचसे आमदार असतील, बरेचसे खासदार असतील, त्यांचे असे पंटर असतात जे ही सगळ्या गोष्टी करत असतात. त्यांच्या पश्चात म्हणजे त्यांच्या मूकसंमतीने हे लाच घेणं, खंडणी मागणं, अवैध धंदे चालवणं, ह्या सगळ्या वाळूच्या गाड्या असतील, वाळू तस्करी असेल,
अनेक गोष्टी असतील, मटका, जुगार, ह्या सगळ्या गोष्टी, दारू म्हणजे बियर बार, वाईन शॉप, या सगळ्या गोष्टी या प्रत्येक मतदारसंघामध्ये आजही राजरोसपणे चालू आहेत. तर सर्वसामान्य जनतेला अशी अपेक्षा आहे की आताचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, अतिशय चांगला माणूस, अभ्यासू माणूस आहे. तर यांनी या प्रकरणावरती ठोस भूमिका घ्यावी आणि वाल्मिक कराड असतील, सुदर्शन घुले असतील, जी सगळी मंडळी असतील जी ह्या संतोष देशमुख यांच्या हत्येला कारणीभूत आहे, वरकरणी फक्त ज्याने हत्या केली त्याला दोष न देता त्याच्या मुळाशी जाऊन त्यांनी कारवाई केली पाहिजे. आणि जर अशी कारवाई, जर बेधडक कारवाई झाली तर आणि तरच त्या संतोष देशमुख यांना न्याय मिळेल आणि कुठे पुढे जाऊन अशा प्रकारच्या गोष्टी होणार नाहीत. आजच अजित पवारांनी सांगितलं की आपल्या कार्यकर्त्यांनी स्वच्छ कारभार करावा. अजित पवारांनी आजच्या त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की जे कार्यकर्ते असतील त्यांनी खंडणी मागणे किंवा लाच मागणे असे प्रकार अजिबात करता कामा नये. तुम्ही नीट वागा, तुम्हाला मी जे काही माझ्याकडून मदत हवी असेल ती मी करेल, परंतु चुकीची कामं केली तर त्याला मी पाठीशी घालणार नाहीये, अजित पवारांनी सांगितले. तर मला आणि सर्वसामान्य जनतेला अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील आणि देवेंद्र फडणवीस असतील यांच्याकडून एकच अपेक्षा आहे की या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन या प्रकरणाचा त्यांनी सोक्ष लावला पाहिजे. असे जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना मोठ्यात मोठी शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून पुढे महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यामध्ये असले प्रकार होणार नाहीत आणि एखाद्या निष्पाप व्यक्तीचा बळी दिला जाणार नाही, एवढीच अपेक्षा सर्वसामान्य जनतेला या सरकारकडून आहे. तर शेवटी पुन्हा एकदा हेच सांगतो की वाल्मिक कराड ही व्यक्ती नसून ती एक वृत्ती आहे आणि ही वृत्ती ठेचली गेलीच पाहिजे. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला मध्ये ह्या असल्या वृत्तीला अजिबात थारा दिला नाही पाहिजे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्सच्या माध्यमातून कळवा. धन्यवाद.